पुण्यामध्ये वैष्णवी हगवण्याचं प्रकरण चर्चेत आलं होतं। ती घटना आपल्या सर्वांना माहिती होती, परंतु सेम तशाच प्रकारची घटना पुण्यामध्ये घडलेली आहे। पुन्हा एकदा पुणे हादरलेलं आहे। सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या अमानवीय छळाला कंटाळून एका उच्च शिक्षित मुलीने काय केलेलं आहे ते पहा। दीप्ती मगर जाधव असं मृत विवाहितेचं नाव आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात आरोपी असलेली मृत विवाहितेची सासू ही गावची सरपंच असून सासरे व्यवसायाने शिक्षक आहेत। वंशाला दिवा हवा म्हणून सक्तीने गर्भपात करणे, माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावणे, हे सर्व तिच्यासोबत केलं जात होतं। आता या प्रकरणी दीप्तीची आई हेमलता मगर, पोलिसांनी पती रोहन चौधरी, त्याचबरोबर सासू तथा सरपंच सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीप्ती आणि रोहन यांचा विवाह 23 नोव्हेंबर 2019 रोजी थेऊर येथे पार पडला होता। लग्नानंतर अवघ्या महिनाभरानंतरच दीप्तीच्या आयुष्यातील संघर्ष सुरू झाला। तिच्या पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली। तसेच तू दिसायला सुंदर नाहीस, तुला स्वयंपाक आणि घरकाम जमत नाही, त्यापेक्षा शेतात राबणाऱ्या बाया बऱ्या, असे टोमणे मारून सासरच्यांनी तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला। आता दीप्तीला पहिली मुलगी झाल्याने सासरची मंडळी नाराज होती। दरम्यान पती रोहन याने एक्सपोर्टचा व्यवसाय बंद पडल्याचे कारण पुढे करत माहेरून 10 लाख रुपये आणण्याची मागणी केली। मुलीला त्रास नको म्हणून तिच्या आईवडिलांनी ही रक्कम दिली, मात्र त्यांची हाव इथेच थांबली नाही। लग्नात गाडी दिली नाही यावरून टोमणे मारत रोहनने 4 चाकी गाडी घेण्यासाठी पुन्हा पैशांची मागणी केली। मुलीचा संसार टिकावा म्हणून माहेरच्यांनी पुन्हा तब्बल 25 लाख रुपये रोख स्वरूपात दिले। 25 तोळे स्त्रीधन बळकावले। लग्नात दीप्तीला माहेरून सुमारे 50 तोळे सोन्याचे दागिने स्त्रीधन म्हणून देण्यात आले होते। ग्रामीण भागात चोरीची भीती दाखवून सासू आणि पतीने हे सर्व दागिने काढून घेतले। पुढे विचारणा केली असता हे दागिने व्यवसायासाठी बँकेत गहाण ठेवल्याचं तिला सांगण्यात आलं। नोव्हेंबर 2025 मध्ये घडलेला प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा होता। दीप्ती 5 महिन्यांची गर्भवती असताना सासरच्यांनी तिला आम्हाला वंशाला दिवा हवा आहे म्हणून असे सांगत गर्भलिंग निदान चाचणी करण्यास भाग पाडले। पोटातील बाळ मुलगी असल्याचं समजताच दीप्तीचा विरोध झुगारून तिचा जबरदस्तीने गर्भपात करण्यात आला। या घटनेने दीप्ती पूर्णपणे खचली होती। आता ऑक्टोबर 2025 मध्ये सासू सुनीता चौधरी या सरपंच झाल्या। निवडणुकीत मोठेपणा मिळवण्यासाठी आणि सासूच्या राजकीय महत्त्वाकांक्षासाठी दीप्तीकडे पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली। पैसे देण्यास नकार दिल्याने पती, सासू, सासरे आणि दीर यांनी तिला मारहाण केली। तसेच माहेरच्या रो हाऊस स्कीममध्ये हिस्सा मागण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला। अखेर या सततच्या जाचाला कंटाळून आणि या अपमानाला कंटाळून 25 जानेवारीला रविवारी रात्री दीप्तीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। दुर्दैवाची बाब म्हणजे अवघ्या 3 वर्षाच्या चिमुकलीसमोर तिने हे टोकाचे पाऊल उचलले। उरुळी कांचन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। अशा प्रकारचं तिने पाऊल उचललं, अक्षरशः सर्वांच्या अंगावर काटा आणणारी अशी घटना आहे। वैष्णवी हगवणे जी घटना घडली होती सेम तशीच घटना आता घडलेली आहे। लोक तुम्हाला बाहेरून चांगले दिसतील, कदाचित त्यांचा चेहरा तुम्हाला प्रेमळ वाटेल, त्यांचा चेहरा अगदी प्रेमळ आहे असं तुम्ही सुद्धा भुलून जाल, परंतु हेच तर आपलं चुकतं। चांगल्या चेहऱ्याच्या मागे अतिशय वाईट माणसं आजकाल जगत आहेत। अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।